तर आता मात्र जो क्षण येऊन पोचला आहे मेगा फायनल लेडीजची, तर मात्र मैदानावरती आपण मॅच पाहणार आहोत. मेगा फायनल लेडीज अँड गर्ल्स, लेडी टायगर्स वर्सेस लेडी पॅन्थर्स या दोन टीम्समध्ये ही मेगा फायनलची मॅच होती आहे. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती मात्र या सामन्याचं उद्घाटन केलं जात आहे आणि त्या उद्घाटनानंतर मात्र नक्कीच आपण सामना पाहणार आहोत. फायनल सामना मेगा फायनल लेडीज अँड गर्ल्सचा. तर ही मॅच मात्र आता खेळली जाते आहे आजच्या दिवसामधील ही संभवता मॅच नंबर 8 लेडी पॅन्थर्स वर्सेस लेडी टायगर्स. तितकेच लेडीजला व गर्ल्सला सपोर्ट व समर्थन देण्यासाठी त्यांचे पाठीराखे उपस्थित तिथे आहेत. आज मात्र शेवटचा दिवस या स्पर्धेचा. या शेवटच्या दिवसामधील लेडीजची ही शेवटची मॅच, लास्ट मॅच. त्या ट्रॉफीसाठी मात्र दोन्ही टीम्स भिडणार आहेत. दोन्ही टीम्स एकमेकाशी लढाई करणार आहेत. ते मात्र सुरुवात केली जाते. नक्कीच सर्व प्रेक्षकांना मी सर्व प्रेक्षकांचे JPL युवा शक्ती जैन फाउंडेशनचे प्रेझेंट्स JPL सीझन 3 या सुवर्ण देखण्या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष असं सोनेरी स्वागत असणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून JPL सीझन 3 आता मात्र मेगा फायनल मेगा फिनाले सज्ज होते स्पर्धा. नक्कीच एकदा सर्वांनी लेडी पॅन्थर्स आणि लेडी टायगर्स यांची ग्रँड एंट्री ग्रँड फिनाले फायनल मॅचसाठी टीममध्ये 3, 2, 1 स्टार्ट. सर्वांनी दोन्ही संघांचं आगमन होत आहे फायनल मॅचसाठी. टाळ्या वाजल्या पाहिजेत दोन्ही संघांसाठी. टाळ्या थांबता कामा नयेत. टायगर्स अँड लेडी पॅन्थर्स दोन्ही टीमसाठी टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजेत. फिनाले ग्रँड फिनाले फायनल मॅच इथे मात्र सज्ज होते. फायनलचा मुकाबला तर फायनल मॅच. सर टाळ्यांनी मात्र सर्वांचं सहर्ष स्वागत केले गेले. आता मात्र मॅचला सुरुवात होईल थोड्याच वेळामध्ये. टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहे. कॅप्टन तर टॉस होतोय मनाच्या आतमध्ये. लेडी पॅन्थर्स वर्सेस लेडी टायगर्स या दोन संघांच्या माध्यमातून मात्र टॉस केला जातोय. मात्र टॉस होतोय मनाच्या आतमध्ये. जर डीजे तो टॉसचा बॉस मात्र इथं होतोय लेडी टायगर्स हा संघ टॉस जिंकतोय. या मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण टॉस इथं मतलब विजयी केला गेलाय. पाहूया त्यांचा निर्णय काय येतोय. लेडी पॅन्थर्स जिंकलाय का? ठीक आहे, सॉरी. लेडी पॅन्थर्स संघाने नाणेफेक जिंकले, टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगचा इथे मात्र निर्णय असणार आहे लेडी पॅन्थर्सचा. तर दोन्ही संघांना शुभेच्छा असणार माझ्या माध्यमातून. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सना. फायनल मॅच सुरू होईल थोड्याच वेळामध्ये. आता मात्र लेडी पॅन्थर्स संघाची प्रथम फलंदाजी बॅटिंग असणार आहे. चला लेडी टायगर्स आपली फिल्डिंग सजवून घ्या.
तर युवा शक्ती जैन फाउंडेशन प्रेझेंट्स JPL सीझन 3 स्पॉन्सर्ड बाय श्री आर्यंत उद्योग अँड एज्युकेशनल ग्रुप यांच्या माध्यमातून आपण ही गेली 4 दिवस सातत्याने एक देखणी स्पर्धा सांगली नगरीमध्ये पाहतोय. तर को स्पॉन्सर देखील आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. स्वस्तिक इंजिनियर्स, वितराक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, निर्मिती, शरद इन्स्टिट्यूट, दालचिनी हॉटेल, रुमा पेन अशा अनेक स्पॉन्सर आपल्या स्पर्धेसाठी लाभले गेले. भारत इलेक्ट्रिकल्स, बॅट्समन SIT, PNC, निर्मिती, सिझलर्स एंटरप्राइजेस, चंदूकाका सराफ, सॉफ्टेक्स, हार्दिक बॅट्समन पाठवून द्या. नाम ही काफी है, डिझायर एलिव्हेटर्स, मातृसेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अन्नाज नवतरंग, शॉपी, वाडेकर डेव्हलपर्स, एंटाइस द अल्टिमेट गेम झोन, युनिटी कॉन्ट्रॅक्टर्स, इंडिया इलेक्ट्रिकल्स, संकल्प कोळसे, सावकार ब्रिक्स, द सांगली ट्रेडर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, कॅफे दुर्गा हे देखील आपल्याला को स्पॉन्सर लाभले आहेत. स्ट्राईकवर प्रिया मगदूम आणि नॉन स्ट्राईक शुभ्रा मगदूम. तर आता मात्र ओपनिंग पेअर मैदानात सज्ज होते प्रिया मगदूम व शुभ्रा मगदूम. तर ज्या जर्सीज आपण खेळाडूंच्या अंगावरती पाहतोय त्या जर्सीज मात्र नक्कीच थोटे डेअरी यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केल्या गेल्यात. दीप्ती. तर फर्स्ट ओव्हर दीप्ती टू या पहिला बॉल सज्ज होतोय दीप्ती यांचा प्रिया यांच्यासाठी. तर सुरुवात होते आहे मेगा फायनलला. एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो. सुरुवात होते, फर्स्ट बॉल पडतोय, पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती कॅच संधी आणि इथं मात्र कॅच सुटला जातोय. चांगला थ्रो आणि ते मात्र निर्णय पाहूया पंचांचा काय ते. नॉट आउट घोषित केले गेले. आता मात्र पुन्हा पुढचा बॉल घेऊन सज्ज होतील ते. दीप्ती टू प्रिया, पुढचा बॉल, यावेळेस कॅच आणि मात्र दुसऱ्याच बॉलवरती मात्र प्रिया आता मात्र बाद होतात. विकेट जाते प्रियांची. कॅच आउट. आता मात्र न्यू बॅटर, संघाची कॅप्टन, संघाची संघ नायिका रिया स्वतः मिहिरा येते बॅटिंगसाठी. पुढचा बॉल, यावेळेस चांगला फटका आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे, परंतु एक धाव त्या बॉलवरती येईल. तर पुढचा बॉल दीप्ती यांचा. थांब उत्कर्ष एक मिनिट वेट. ओके, तर पुन्हा स्टार्ट होते, सुरुवात आहे. पुढचा बॉल दीप्ती यांचा. मिहिरा मगदूमसाठी आता मात्र व्हाईट बॉल येतोय. या व्हाईटने धावसंख्या पुढे जाईल 1ने. पुन्हा व्हाईट लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईटचा चेंडू, धावसंख्या होईल ती 4. पुन्हा व्हाईट, सलग तिसरा बॉल व्हाईट स्वरूपाचा हाताळला गेलाय दीप्ती यांच्या माध्यमातून. आता मात्र थोडीशी कॅप्टन कडून समज दिली जाते साक्षीच्या माध्यमातून. पुढचा बॉल, यावेळेस मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील डॉट बॉल, शुभ्रा मगदूम व मिहिरा चिमन्ना. यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु तिथे फिल्डर आहे. डॉट बॉल येईल. डॉट बॉलने ओव्हर संपते. 1 ओव्हर धावसंख्या 6, 1 विकेटच्या मोबदल्यात. आता मात्र दुसरी ओव्हर घेऊन स्वतः संघाची कॅप्टन येईल साक्षी.
साक्षी इथे संघाची स्वतः संघ नायिका कॅप्टन टू कॅप्टन. आता मात्र मिहिराला फसवण्याचा प्रयत्न इथे साक्षीच्या माध्यमातून केला जाईल. फुटचा बॉल यावेळेस मात्र डॉट बॉल. तर मात्र शुभ्रा आतमध्ये बॅट शुभ्राची. यावेळेस बॉल हवेत असलं पण तिथे फिल्डर आहे. डॉट बॉल. थोडंसं अपील केलं जाते परंतु नॉट आउट दिले गेले. तर पुढचा बॉल शुभ्रासाठी असेल तो साक्षीचा. यावेळेस चांगला खेळून काढलाय. सिंगल धाव. तिथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल येईल. सिंगलने धाव संख्या पोहोचेल ती 8. यावेळेस देखील चांगला फटका. तिथे मात्र एकही धाव या बॉलवरती घेतली जाते आणि या धाव संख्येने मात्र धावा होतात त्या 9. एक गडी बाद 9. तर मात्र डॉट बॉल आहे आणि या डॉट बॉलने मात्र ओव्हर संपते. साक्षीची ओव्हर संपते. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती 9. 1 विकेट 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र संघाची तिसरी दीपाली वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन दीपाली. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे पण तिथे एक धाव सिंगल मिळणार आहे. या सिंगलने नो बॉल घोषित केला गेला आहे. बॉल टाकताना बोलतायत विकेट किपर. बॉल टाकताना मध्ये बोलायचं नाही आहे. हा लाईन टच. लाईनच्या मागे. आता मात्र फुटचा बॉल घेऊन पुन्हा डॉट बॉल येईल. शुभ्राच्या माध्यमातून मात्र आता हा 6वा बॉल डॉट प्लेचा हाताळला गेलाय. तर फुटचा बॉल पुन्हा दीपाली यांचा. आता मात्र चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय की सिंगल आहे. डॉट बॉल. 7वा बॉल इथे मात्र शुभ्राच्या माध्यमातून खेळला जातोय आणि यावेळेस देखील डॉट बॉल. दीपाली यांची चांगली ते मात्र ओव्हर पाहायला मिळते. तर मात्र विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस केली जाते शुभ्रा. तर मात्र नवीन बॅटर तर मात्र न्यू बॅटर अश्विनी मॅम सज्ज होतात आता बॅटिंग मार्गवरती. साक्षी बॉलर. तर साक्षीच्या मात्र ओव्हरमध्ये ते मात्र चांगली विकेट इथे मात्र हाताळला जाते. स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. चांगला थ्रो, चांगली फिकी, डायरेक्ट हिट. अश्विनी मात्र आता बाद होऊन माघारी परततील. सपना. न्यू बॅटर
सपना मॅम येतात, सज्ज होतात बॅटिंगसाठी. सपना पुन्हा रनआउटची संधी आहे आणि ते मात्र संधी हुकतीये. थोडंसं कन्फ्युजन होतंय मैदानाच्या आतमध्ये आणि एक संधी मात्र हुकते धावबादची. मात्र पुन्हा डॉट बॉल येईल. तर मात्र साक्षीच्या आता या ओव्हरमध्ये फक्त एकही धाव आली नाही आहे. डॉट बॉल सगळे आणि सगळे डॉट बॉल तुम्हाला साक्षी हाताळतीये. तर फुटचा बॉल, साक्षीचा हा मात्र बॉल एक धावेसाठी पाठवून दिला जाईल. या सिंगलने मात्र धावसंख्या अजून पोहोचेल ती 12-13, 13 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र चांगला फटका, चांगला प्रयत्न, परंतु इथं मात्र सिंगल घेतली जाते आणि स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवेल मिहिरा. ओव्हर संपते, 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होते, धावसंख्या होते ती 14. आता मात्र पुन्हा दीप्ती संघाची 5वी ओव्हर, वैयक्तिक 2री. दीप्ती स्ट्राईकवरती मात्र आता मिहिरा असेल. दीप्ती टू मिहिरा. फर्स्ट बॉल या ओव्हरमधील. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. धावसंख्या मात्र फार कमी लागली आहे. यावेळेस देखील चांगला फटका, तिथे मात्र मिसफील्ड आणि मिसफील्डचा मात्र मिहिराच्या बॅटमधून पहिली बाउंड्री, पहिला चौकार येतोय या मॅचमध्ये. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 धावा धावलकावरती लागतायत. आता पुढचा बॉल पुन्हा एकदा. धावसंख्या होती ती आता 19 वर जाऊन पोहोचेल. मागील चौकाराने धावसंख्या झाली ती 18. आता सिंगल, या सिंगलने धावसंख्या होती ती 19. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा सज्ज होईल तो. यावेळेस देखील डॉट बॉल. दीप्ती यांची चांगली बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. आता पुढचा बॉल सज्ज होईल तो. सपना यांच्यासाठी पुन्हा डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आता मात्र चांगला शॉट खेळला गेलाय. बॉल जाईल एकेरी धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. बॉल गेलाय आत. तर या एकेरी धावेने धावसंख्या मात्र वाढणार आहे. धावसंख्या होईल ती 20. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. स्ट्राईक मात्र पुन्हा रोटेट केली जाईल. आता मात्र शेवटची ओव्हर, शेवटचा षटक, फक्त आणि फक्त 20 धावा वगैरे लागतायत. आता मात्र न्यू बॉलर नवीन आदिती येते बॉलिंगसाठी शेवटची ओव्हर घेऊन. आदितीच्या माध्यमातून मात्र पहिला बॉल चांगला हाताळला गेला. डॉट बॉल येतोय. आता मात्र सिंगल धाव घेतली गेली. आता मिहिराला मात्र स्ट्राईक दिली जाते. शेवटचे 4 बॉल आदितीचे सामना करेल ते मिहिरा. पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला फटका, तिथे मात्र मिसफील्ड केलं. त्याने 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये जाणार आहेत आणि या 2 धावांनी मात्र धावफलक 2 ने वाढेल. धावसंख्या होईल ती 22-23. यावेळेस मात्र अपील आणि विकेट आणि विकेट येईल. आदितीच्या खात्यामध्ये एक मोठी विकेट जातीये.
मिहिरा बॅक टू द पेव्हिलियन. आता मात्र धाव फलक थोडंसं थांबणार आहे. विकेट कीपर नेम रिया. रियाच्या माध्यमातून चांगला झेल घेतला गेलाय. चांगली कॅच इथे मात्र. न्यू बॅटर प्रतिभा यांच्या माध्यमातून मात्र सिंगल धाव घेतली जाते आणि या सिंगलने मात्र धावसंख्या 1ने वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24. आता मात्र शेवटचा बॉल या ओव्हरमधील या इनिंगमधील. शेवटच्या बॉलवरती मात्र सिंगल पूर्ण केली जाईल आणि सिंगलने मात्र ओव्हर संपते. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण. धावसंख्या होते 25. मॅच जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 26 धावांची गरज असणार आहे ही मेगा फायनल जिंकण्यासाठी. उर्वरित 36 बॉलमध्ये 26 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी काल झालेल्या सामन्यामध्ये मात्र एकतर्फी विजय साकारला होता. तो पिंक जर्सी जो संघ आपल्याला माझ्या आतमध्ये दिसतोय पिंक जर्सी, त्या संघाने मात्र काल एकतर्फी विजय केसरी रंगाच्या जर्सीवरती मिळवला होता. आज मात्र केसरी रंग भारी पडतोय पिंक जर्सीवरती, ते पाहूया. उर्वरित 26 धावांची आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 36 बॉलमध्ये. प्रत्येक बॉलवरती मात्र सिंगल आणि सिंगल धावेची आवश्यकता आहे. साक्षी. रिया. वेट. आता पुन्हा मॅचला सुरुवात होते. आता मात्र 26 धावांचा पाठलागाला सुरुवात झाली आहे. काय स्ट्रोक आहे, चौकार येईल. आता मात्र साक्षीच्या बॅटमधून चौकार आणि चौकाराची मोहर उमटवली गेली या बॉलवरती. ठीक आहे. अंपायरशी बोला आपण. अंपायरशी. आता मात्र साक्षीने मात्र धावा बोललाय.
यावेळेस मात्र बिग हिट, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. 6 रन्स. 1 रन आहे बाहेर. ठीक आहे, सॉरी, 1 रन आहे इकडे. किड्सला 6 होता, लेडीजला 6 नाही आहे, सॉरी. 1 रन येते फक्त. ब्लॅक बॉलवरती 6 आहे. आता मात्र मीरेचा चांगला कमबॅक पाहायला मिळतो. डॉट बॉल येईल, फुटचा बॉल. ओव्हर होते, ओव्हर संपते, ओव्हर चेंज. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते ती 7. आता मेन्स क्वालिफायर 1 सिनियर वकारबाग वर्सेस माधवनगर. चला टॉससाठी जा मंचावरती. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे, पुन्हा चांगली फिल्डिंग. आमची छोटी खेळाडू, वा काय फिल्डिंग आहे. नक्कीच त्या छोट्या आपल्या खेळाडूला एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच त्याचा प्रयत्न, तिची खेळण्याची जिद्द ती मात्र चांगली पाहिली जाते. यावेळेस मात्र पुन्हा मोठा फटका मारचा प्रयत्न, पुन्हा चांगली फिल्डिंग. व्हॉट एफर्ट. टाळ्यांची दाद दिली जाते त्या फिल्डरला. नक्कीच चांगली फिल्डिंग त्या फिल्डरच्या माध्यमातून केली गेली आहे. लडगे, प्रणिता. यावेळेस मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळते. कालचा मात्र इथं बदला पूर्ण केला जाईल का ते पाहायला लागेल. काल मात्र पिंक जर्सी विजय इथं मात्र मिळवला गेला कालच्या सामन्यामध्ये. आता मात्र फायनल वरती इथं मात्र पलटवार केला जाईल साक्षी आणि टीमच्या माध्यमातून. आता मात्र पुढचा बॉल सचिव होती ती साक्षी. यावेळेस मात्र कॅच संधी, परंतु कॅच सुटला जातोय. बॉल आहे एक्स्ट्रा, ठीक आहे. तर मात्र नेक्स्ट बॉल. यस, मात्र चांगला बॉल आहे, चांगली विकेट पाहायला मिळते. डॉट बॉल येईल. आता मात्र चांगला फटका, चांगली फिल्डिंग आहे तिथे. सिंगल धाव, एकेरी धावाने मात्र ओव्हर संपते. धावसंख्या होते 13. तर मात्र धावसंख्या ती 13. 2 ओव्हरचा खेळ मात्र इथे पूर्ण झाला. मध्ये धावसंख्या ती 13. आता मात्र सृष्टी, न्यू बॉलर सृष्टी. सृष्टी लेफ्ट हँडर बॉलर. सृष्टी सज्ज होते. आता मात्र बॉल पाठवला 2 धावांमध्ये. 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये बॉल जाईल. धावसंख्या होते ती 15. 15 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. आता मात्र फक्त आणि फक्त 11 धावांची गरज ट्रॉफी उचलण्यासाठी. 11 रन्स टू गो फ्रॉम 23 बॉल्स. अजून 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायला लागतील त्या 11. पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. बॉल जाईल सिंगल साठी. एकेरी धाव. सिंगलने मात्र आता फक्त आणि फक्त 10 रनची गरज, 10 धावांची आवश्यकता आहे.
यावेळेस मात्र साक्षीच्या बॅटमधून एक सिंगल घेतली जाते, सिंगल धाव. या सिंगलने मात्र धावसंख्या आता पुन्हा 1 ने वाढणार आहे. धावसंख्या पोहोचली 17 वरती. आता पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. तिथे मात्र पुन्हा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे प्रणिताच्या माध्यमातून. प्रणिता लडके, चांगली फिल्डिंग. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा प्रणिता. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो प्रणितासाठी. नक्कीच मैदानाच्या चारही बाजूनी मात्र प्रणिताचं स्वागत केलं जात आहे. मात्र कॅच, परंतु सिंगल धाव. एक डिक्लेअर मध्ये बॉल जाईल. पुन्हा साक्षी स्ट्राईक वरती येईल. पण ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते 20. आता फक्त 6 रनची गरज. 6 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. आता मात्र 18 बॉलमध्ये फक्त 6 रनची आवश्यकता आहे. 6 धावा. 18 बॉलचा खेळ शिल्लक. आता स्वतः मेहिरा येते. नो रन. बॅटला बॉल लागायला हवा. डॉट बॉल येईल. या बॉलवरती निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही. तर पुढचा बॉल. टीव्ही अंपायर अंपायरकडे निर्णय दिलाय. थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला गेलाय. पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. चेक करतात 1 मिनिट आहे. टीव्ही अंपायर देखील आपल्याकडे इथे सज्ज होते. नाही, अजून डिसिजन दिला गेला नाही. अंपायर डिसिजन येईल. अंपायर निर्णय देतील. नॉट आउट. पुन्हा इथे मात्र बॅट्समन सज्ज होईल. ओपनिंग पेर आता मात्र सज्ज आहे. साक्षी व रिया. आपण रिप्लाय पाहू शकता बिग स्क्रीन वरती. पुढचा बॉल. काय फटका आहे. पुन्हा बॉल पाठवला आहे. 6 आउट ऑफ द पार्क. विजय. मॅच जिंकली जाते. लेडी टायगर संघाकडून इथे मात्र विजय साकारला जाईल. मीरावरती मात्र आता मॅच संपली ना उत्कर्ष. 6 धावांची मोहर बॉलवरती आणि विजय साकारला गेलाय. कमॉन डीजे कमॉन. थँक्यू डीजे थँक्यू. त्या 4थ्या ओव्हरचा जो खेळ सुरू होता त्यामध्ये पॉवर ओव्हर त्या ओव्हरला म्हटलं जातं. त्या ओव्हरमध्ये सिक्सर अवेलेबल असतो आणि त्याच ओव्हरमध्ये मात्र सिक्सर लगावून साक्षीने मॅच संपवली आहे. आणि या मॅचची मॅन ऑफ द मॅच ठरते साक्षी गणे. या मॅचची मॅन ऑफ द मॅच साक्षी स्वतः कॅप्टन. संघाची वुमन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच साक्षी गणे. मंचावरती जा साक्षी, तुझा सन्मान केला जाईल. स्टेजवरती साक्षीचा मात्र सन्मान केला जाईल. आणि मात्र फायनलचा विजेता संघ लेडी टायगर्स सीझन 3 JPL. काल मात्र एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं लेडी टायगर्सला, परंतु आज मात्र पलटवार केलाय. पराभूत केले संघाला साक्षी गणेच्या माध्यमातून.
साक्षी सन्मान केला जातोय. नक्कीच एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो साक्षीसाठी. चांगली टीम गेम लेडी व गर्ल्स पॉवर इथे मात्र आपण पाहिली. आता मात्र मेन सिनियर, आता मात्र खऱ्या अर्थाने सगळा माहोल गरम होईल, कारण की आता नॉकआउटचे सामने आपण पाहणार आहोत. क्वालिफायर 1, क्वालिफायर 2, सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि मेगा फिनाले. पाहूया कोणता संघ ठरतोय मिस्टर JPL.